2024 मध्ये अमरावती, अकोला, मालेगाव या तिन्ही शहरात जवळजवळ 5-5 हजार विलंबित जन्म नोंदणीचे अर्ज आले। तिथल्या तहसीलदार सरकारी कर्मचाऱ्यांनी आदेश दिले, चौकशी सुरू झाली आणि आता गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे। मी आज अकोलाचे जिल्हाधिकारी आणि पोलीस अधिकाऱ्यांना 133 लोकांची यादी की ज्यांनी आधार कार्डवर एक जन्मतारीख आहे आणि शपथपत्र आणि अर्जात आणि जे तहसीलदारांनी आदेश दिला त्यात वेगळीच जन्मतारीख आहे। म्हणजे अशा प्रकारची बनावट केली आहे। त्यांच्यावर ताबडतोब गुन्हे दाखल करा। सगळे एव्हिडन्सेस दिले आहेत। महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस सरकारने मुख्यमंत्री पदाची जबाबदारी घेतल्यानंतर याची जे मोहिमेला पाठिंबा दिला त्यामुळे 2025 मध्ये अपात्र, घुसखोर, बांगलादेशी, रोहिंग्या किंवा बदमाश, लबाड लोक 2,24,000 अर्ज 2024 मध्ये आले होते। 2025 मध्ये 2,000 ही अर्ज आले नाही। ह्या सगळ्या 133 लोकांना ताबडतोब त्यांच्यावर गुन्हे दाखल करावा यासाठी आम्ही सगळे भेटलो होतो। मला असं वाटतं आठवडाभरात या सगळ्यांवर गुन्हे दाखल होणार। अमरावती जिल्ह्यात एकही बांगलादेशी नाही असा अहवाल देखील दिला आहे असं यशोमती ठाकूर यांनी म्हटलं। आमच्यासाठी पार्टी, मतदार, निवडणूक यापेक्षा देश, नेशन फर्स्ट हा भारताचा सुरक्षेचा प्रश्न आहे की ज्या व्यक्तीकडे हिंदुस्थानात जन्म झाल्याचा एक पण कागदपत्र नाही, त्याचा आई वडिलांचा जन्म झाला, भाऊ बहिणीचा झाला, एक पण नाही, आणि जो व्यक्ती आधार कार्डवर एक जन्मतारीख टाकतो आणि इथे दुसरी जन्मतारीख, याचा अर्थ देशाचा राष्ट्रीय सुरक्षेचा प्रश्न आहे। आणि काँग्रेसचे खासदार असो, आमदार असो, त्यांना त्यांची जी वोट बँक, त्यांच्यासाठी वोट बँक म्हणजेच सर्वस्व, ते या वोट बँक त्यांची घाबरली आहे। अमरावतीमध्ये 4,700 जन्म प्रमाणपत्र रद्द करून परत घेण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे। यशोमती ठाकूर असो की वानखेडे असो की त्यांचे अध्यक्ष असो की राहुल गांधी असो, कोर्टात जाण्याची हिंमत नाही। कोर्टात गेले मालेगावचे आणि अनेक लोक कोर्टाने फेटाळून लावलं। अमरावतीला या सगळ्या काँग्रेस जे देशाच्या सुरक्षेची समझोता करतात त्यांना उत्तर देण्यासाठी मी सोमवारी जाणार आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।